नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आजचं लेक्चर कशावर आहे तर जे नावांमध्ये बदल झालेले आहेत, मग ते कोणतंही असो. फॉर एक्झाम्पल जे सिटी किंवा औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं आहे, किंवा काही रोडची नावं बदलण्यात आलेली आहे, किंवा पदनामांमधील काही बदल आहे, किंवा मग जसं राजपथचं नाव कर्तव्यपथ, अशा पद्धतीने पुन्हा हे दरबार हॉलचं नाव गणतंत्र मंडप, अशा पद्धतीने जे काही नावं बदलण्यात आलेली आहेत त्याच्यावर आजचं लेक्चर आहे. बरं, हे लेक्चर आणण्यामागचं कारण आधी समजून घ्या. बरं, सोर्स आधी बघा. सोर्स आहे आदरणीय देवा जाधवर सरांच्या पुस्तकातला हा सोर्स आहे सगळा. फक्त मी करताना काय केलं आहे, जे सरांनी एकत्र दिलं आहे तर त्याच्यातली मी थोडंसं वेगवेगळं केलेलं आहे. म्हणजे मी काय केलेलं आहे आधी बघा, नावांमधील बदल, मग इथे जे काही सिटी किंवा ठिकाणं आहेत ते एकत्र घेतले. त्याच्यानंतर पदनामांमध्ये जे बदल झाले ते एकत्र घेतले. इतर म्हणून काही एकत्र घेतले. मार्ग किंवा चौक हे वेगळे घेतले. नंतर हॉल आणि मंडप एकत्र केले आणि स्टेशन्सची जी नावं बदलली आहे ते एकत्र केले. ठीक आहे. तर हा व्हिडिओ मी आणते का आहे आधी ते समजून घ्या. की जेव्हा मी एक पुस्तकावरचा व्हिडिओ म्हणजे इंट्रोडक्टरी लेक्चर ह्या पुस्तकावरचं मी बनवलं होतं. ठीक आहे. कारण इयरबुक आपल्याला कंप्लीट करायचं होतं. ठीक आहे. तर मग मी तुम्हाला काय म्हटलं होतं, हे पुस्तकाचं इंट्रोडक्टरी लेक्चर देताना की मी हे तर तुमचं घेते, पण सोबत मी अजून काही गोष्टी घेईल जे स्वतःचं इयरबुकसारखं असेल. म्हणजे आपल्या सिरीजची म्हणजे ह्या पुस्तकाव्यतिरिक्त आपण अशा पद्धतीने पण काही गोष्टी कंप्लीट करू जेणेकरून आपलं 2026चं इयरबुक पूर्णत्वास जाईल. ठीक आहे. तर जेव्हा मी ते दाखवत होती तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की मी अशा पद्धतीने काही गोष्टी पण कंप्लीट करून घेईल आणि ह्या नोट्स मी तुम्हाला दाखवल्या होत्या. ठीक आहे. आता ह्या नोट्समध्ये काय काय आहे बघा. हे जे नावातील बदल आहे, नंतर वर्ष 2025मधील सर्व युद्ध सराव. ठीक आहे. अशा पद्धतीने मी सगळे तुमचे पाठ करून घेतलेले आहेत. त्यानंतर अजून दाखवते. ह्या ज्या काही म्हणजे ऑपरेशन्स आहे हे वेगवेगळे, हे असे मी सगळे तुम्हाला माझ्या नोट्स काढलेले आहेत. आणि सोर्स मी ऑपरेशनसाठी पण आदरणीय देवा जाधवर सरांचाच वापरलेला आहे. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने ह्या नोट्स आहेत. तेव्हा मी हे दाखवलं तेव्हा एक स्टुडंट्सचा मेसेज आला की मॅडम प्लीज ह्या नोट्स तुम्ही मला द्या. ठीक आहे. तर मग मी त्यांना म्हटलं हो मी नक्की देते. फक्त मग माझा उद्देश असा झाला की जर स्टुडंट एवढं म्हणतायत, त्यांनी एवढं हक्काने मागितलं की मला द्या म्हणून, तर मला अजून असं वाटलं की मी त्यांना नोट्स तर देते, पण सोबत मी लेक्चर्स पण तयार करते, म्हणजे त्यांना त्या नोट्स वापरायला अजून सोपं जाईल. आता काही काही विद्यार्थ्यांची धारणा अशी असते की आम्हाला लेक्चर नका देऊ, आम्हाला फक्त नोट्स द्या. ठीक आहे. पण आता हे थोडं व्हॅल्यू ॲडिशन असतं, एक्स्ट्रा आहे माझ्याकडून, आणि त्या स्टुडंट्सच्या निमित्ताने बाकी सगळ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ह्या नोट्स पोहोचतील. ठीक आहे. ज्या गोष्टी मला आवडतात, एखाद्याने काही सांगितलं असेल सजेशन, तर मी ते नक्कीच करते. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने त्या स्टुडंट्स मेन आहे ज्यांना ह्या नोट्स हव्या होत्या, तर त्यांच्यासाठी हे लेक्चर बनवते. पण उद्देश हा आहे की त्या स्टुडंट्सच्यामुळे इतर सगळ्यांकडे ह्या नोट्स जातील आणि ज्यांना व्हिडिओची गरज असेल ते व्हिडिओ पण बघतील. ठीक आहे. तर बघा, आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. तर सगळ्यात आधी आपण काय बघूया, नावांमध्ये झालेले बदल. सोर्स वापरला आहे आदरणीय देवा जाधवर सरांचा. तर बघा, औरंगाबाद जिल्ह्याचं नाव काय झालेलं आहे, छत्रपती संभाजीनगर. उस्मानाबादचं झालेलं आहे धाराशिव. अहमदनगरचं झालं आहे अहिल्यानगर. पोर्ट ब्लेअरचं काय झालं आहे श्री विजयपुरम. आता याच्यातली काही एक्स्ट्रा माहिती आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे. ठीक आहे. बघा, पोर्ट ब्लेअरचं काय आहे श्री विजयपुरम. नंतर वेल्हे तालुक्याचं काय झालं आहे राजगड. आता राजगड हा कुठे आहे, राजगड कुठे आहे कोणी सांगू शकेल का? तर राजगड वेल्हे तालुक्यातच आहे, हे लक्षात ठेवा. वेल्हे तालुका कुठे आहे, पुण्यात आहे, आणि तिथेच राजगड आहे. तर वेल्हे तालुक्याचंच नाव काय केलं आहे, राजगड केलेलं आहे. आपण थोडंसं पोर्ट ब्लेअर, आता ज्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी येतील त्या मी तुमच्या लगेच करून घेते. तर बघा, रायपूरचं आपण बघितलं, कळलं. न्यू रायपूर, न्यू रायपूरचं काय झालं आहे, अटल नगर झालेलं आहे. ठीक आहे. न्यू रायपूर, द प्लॅन्ड कॅपिटल ऑफ छत्तीसगड वॉज रिनेम्ड अटल नगर, ऑफिशियली अटल नगर नवा रायपूर, in August 2018, honoring the late Indian Prime Minister Atal Bihari Vajpayee. Though
इट इज स्टील कॉमनली नोन ॲज नवा रायपूर. प्रिव्हियसली नेम काय होतं? न्यू रायपूर, नया रायपूर. न्यू नेम काय आहे? अटल नगर और अटल नगर नवा रायपूर. रिझन टू कमोमरेट फॉर्मर प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी. ठीक आहे. पुढे आपण थोडंसं बघून घेऊ अजून एक की एक 2 मिनिट फक्त. हां बघा, द कॅपिटल आता काय बघतो आपण? पोर्ट ब्लेअरचं काय झालं आहे? श्री विजयपुरम. हां तर बघा, द कॅपिटल ऑफ द अंदमान अँड निकोबार आयलँड इज पोर्ट ब्लेअर. ठीक आहे, हे माहिती पाहिजे. कॅपिटल ऑफ अंदमान अँड निकोबार आयलँड इज पोर्ट ब्लेअर लोकेटेड ऑन द साऊथ अंदमान आयलँड. कुठे लोकेटेड आहे? साऊथ अंदमानमध्ये लोकेट आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून मग मी ज्या गोष्टी मला माहिती आहे त्या तुमच्या लक्षात राहतील ह्या पद्धतीने सांगत असते. मग आता पोर्ट ब्लेअर काय आहे? कॅपिटल आहे अंदमान निकोबारची. आणि पोर्ट ब्लेअर लोकेट कुठे आहे? तर साऊथ अंदमान आयलँडवर. सर्विंग ॲज द मेन एंट्री पॉईंट अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हब फॉर द युनियन टेरिटरी. In late 2024, there were announcement to rename it Sri Vijayapuram to reflect India's colonial past and historical connections through Port Blair remains the widely known name. ठीक है. Key points about Port Blair. Location east coast of South Andaman Island in the Bay of Bengal. Significance largest town, main port and administrative center for the island. History named after naval officer कुठे गेलं? named after naval officer Archibald Blair. Significant for its cellular jail and connection to नेताजी सुभाषचंद्र बोस. ठीक आहे, तर अशा गोष्टी लक्षात ठेवा ज्या मी तुम्हाला दाखवत जाणार आहे. पुढे बघा, होशंगाबाद नर्मदापूर नाव झालेलं आहे. कुठे आहे होशंगाबाद? मध्य प्रदेशमध्ये. ह्या गोष्टी माहिती पाहिजे. बंगलोरचं नाव बंगलुरू झालेलं आहे. मंगलोरचं नाव मंगलुरू झालेलं आहे. जलालाबादचं नाव परशुरामपुरी झालेलं आहे. ठीक आहे, जलालाबादचं नाव परशुरामपुरी झालेलं आहे. हे बघून घेऊ आपण. बघा, जलालाबाद अ टाउन इन उत्तर प्रदेश, शहाजहानपूर. हां आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला हे पण माहिती पाहिजे. इस्लामपूर, जलालाबाद, छत्री निजामपूर, थरथर जिल्हा, न्यू रायपूर, होशंगाबाद, पोर्ट ब्लेअर, ह्या सगळ्या गोष्टी कुठे आहेत? हां नाही तर मग नुसतंच प्लेन अभ्यास करायचा, तर असं नाही करायचं. थोडं माहिती पाहिजे. आपलं इम्प्रेशन सगळ्याच गोष्टींनी पडलं पाहिजे. नाही तर नुसतीच घोकमपट्टी करतायत आणि बेसिक काही माहीत नाही. अशा गोष्टी करायच्या नाही. थोडं नीट अभ्यास करायचा. बघा पुन्हा सांगते. जलालाबाद अ टाउन इन उत्तर प्रदेश, शहाजहानपूर डिस्ट्रिक्ट हॅज बीन ऑफिशियली रिनेम परशुरामपुरी इन 2025. अ डिसिजन अप्रूव्ड बाय द युनियन होम मिनिस्ट्री टू ऑनर द mythological birthplace of Lord Parshuram and align with the Indian heritage. The name change, supported by local demands to move away from names linked to foreign ruler, reflects the area's deep religious significance, with the state government developing it as a tourist destination related to the revered saint. ठीक है, पुढे बघा. न्यू नेम परशुरामपुरी और परशुरामपुरी. ठीक है, लोकेशन शाहजहानपूर डिस्ट्रिक्ट उत्तर प्रदेश. आणि रिझन टू ऑनर्ड लॉर्ड परशुराम, बिलीव टू बी बॉर्न देअर अँड टू रिप्लेस नेम असोसिएटेड विथ मुघल ऑल कॉलोनियल. ठीक आहे, अशा पद्धतीने या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढे बघा, इस्लामपूरचं नाव काय झालं आहे? ईश्वरपूर झालेलं आहे. तर मग आपल्याला हे पण माहिती पाहिजे इस्लामपूर कुठे आहे. इस्लामपूर इन महाराष्ट्र सांगली डिस्ट्रिक्ट हॅज बीन ऑफिशियली रिनेम टू ईश्वरपूर. अ चेंज फॉर्मलाइज्ड बाय द स्टेट्स जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट
through a gazette notification in late 2025, fulfilling a long standing demand. ओल्ड नेम काय आहे इस्लामपूर आणि न्यू नेम काय आहे ईश्वरपूर. लोकेशन मालवा तालुका, सांगली डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. एवढं माहिती असू द्या, सांगली माहितीच पाहिजे, पण माळवा तालुका वाळवा तालुका हे नीट लक्षात ठेवा. वाळवा तालुका, मी माळवा म्हटली असेल तर सॉरी. वाळवा तालुका, सांगली डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेटस काय, चेंज ऑफिशियली गॅझेटेड. पुढे बघा, छत्री निजामपूर रायगडवाडी. छत्री निजामपूरचं नाव काय झालेलं आहे रायगडवाडी. हां, आता छत्री निजामपूर कुठे आहे तर रायगडमध्येच आहे. बघा 30 जून 2025 छत्री निजामपूर ग्रामपंचायत, रायगड किल्ल्याच्या पायथ्याच्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव काय रायगडवाडी. हां, नंतर थेरथर जिल्हा भर्तृहरी नगर. थेरथर जिल्ह्याचं नाव काय झालं आहे भर्तृहरी नगर. आता तो थेरथर जिल्हा कुठे आहे आपल्याला ते पण बघून घ्यायचं आहे. बघा थेरथल. आता आपण त्याच्याविषयी बघू तर त्याचं स्पेलिंग बघा कसं आहे. द खैरथल तिजरा डिस्ट्रिक्ट इन राजस्थान. कुठे आहे मग थेरथल विचारलं म्हणजे सगळं सोडून देतील आणि हे देतील की त्याचं असं नाव बदललं आहे आणि ते कोणत्या राज्यात आहे, तर ह्या गोष्टी माहिती पाहिजे. तर थेरथल जिल्ह्याचं बघतोय आपण. बघा द खैरथल तिजरा डिस्ट्रिक्ट इन राजस्थान, इंडिया हॅज बीन अप्रूव्ड टू बी रिनेम्ड भर्तृहरी नगर with its district headquarter shifted to Bhiwandi. A decision made by Rajasthan Chief Minister. This renaming aimed to highlight the region's rich heritage and promote tourism, connecting it to the historical figure Bhartihari. Key details काय आहे, न्यू नेम भर्तृहरी नगर और भर्तृहरी नगर, न्यू हेडक्वार्टर भिवडी. ठीक है. अप्रूवल, द प्रपोजल वॉज अप्रूव्ड बाय CM भजन लाल शर्मा इन ऑगस्ट 2025. ठीक आहे. आता मंगलोर वैश्य त्यांचं पण मी बघितलं आहे तर ते पण सांगून देते. बघा Mangalore was officially renamed Mangaluru by the Karnataka government on November 1, 2014, changing from its colonial era English name to its original Kannada form to reflect local identity, a common practice in India for linguistic restoration. ठीक आहे. अजून बघते काय आहे म्हणजे मग ठीक आहे. आत्ताशी रिलेटेड एवढं सगळं झालं आहे, नीट लक्षात ठेवा. थेरथल जिल्हा भर्तृहरी नगर त्याचं झालेलं आहे, राजस्थानमध्ये आहे. छत्री निजामपूर रायगडवाडी झालेलं आहे, जे कुठे रायगडमध्ये आहे. इस्लामपूरचं ईश्वरपूर सांगलीमध्ये, वालवा तालुका जलालाबादचं परशुरामपुरी उत्तर प्रदेशमधलं, मँगलोरचं मंगलुरू, बँगलोरचं बंगलुरू, होशंगाबादचं नर्मदापूर जे कुठे आहे MP मध्ये, न्यू रायपूरचं अटलनगर छत्तीसगडमध्ये आहे, वेल्हे तालुक्याचं राजगड पुण्यामध्ये, पोर्ट ब्लेअरची अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव श्री विजयपुरम, अहमदनगरचं नाव अहिल्यानगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव, औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजी नगर. ठीक आहे. पुढे बघा पदनामातील बदल. आता तलाठी या पदाचं नाव काय झालं आहे ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी. नंतर अव्वल कारकूनचं नाव झालेलं आहे सहाय्यक महसूल अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी. स्टाफ नर्सचं नाव झालेलं आहे नर्सिंग ऑफिसर. ठीक आहे. आता पुढे बघा फोर्ट विल्यम किल्ल्याचं नाव झालेलं आहे विजयदुर्ग, जो कुठे आहे होणार म्हणजे फोर्ट विल्यम किल्ला कुठे आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. आता हे इन डिटेल माहिती पाहिजे. का माहिती पाहिजे, कारण जे काही विजयदुर्ग किल्ला त्याचं जे नाव दिलेलं आहे ना ते कशावरून दिलेलं आहे तर सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग किल्ला आहे त्याच्यावरून फोर्ट विल्यम किल्ल्याला ते नाव दिलेलं आहे. ठीक आहे. बघा फोर्ट विल्यमचा विषय निघाला आहे तर त्याच्यावर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता,
तो व्हिडिओ तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला कळून जाईल मला काय सांगायचं आहे ते. आणि प्रत्येक गोष्ट खूप महत्त्वाची असते, जरी वन लाईनर असेल तरी. तर बघा, फोर्ट विल्यमचं आपण बघून घेऊ. नमस्कार, आपण आपल्या करंट सिरीजमधील पुढची न्यूज बघणार आहोत. काय तर फोर्ट विल्यम ऐवजी विजयदुर्ग. ठीक आहे, फोर्ट विल्यमचं नाव बदलून काय ठेवलंय, विजयदुर्ग. तर आधी आपण हे बघू की फोर्ट विल्यम नेमका आहे कुठे. तर बघा, पश्चिम बंगालमध्ये. आधी मी सगळं तुम्हाला नीट सांगते, नंतर वाचून दाखवते. फोर्ट विल्यम कुठे आहे तर पश्चिम बंगालमधलं जे कोलकाता आहे तेथे गंगेची जी प्रमुख उपनदी आहे हुगळी, त्या हुगळी नदीच्या तीरावर फोर्ट विल्यम स्थित आहे. ठीक आहे, बांधलं कोणी तर बघा, सर जॉन गॉल्ड्सबरो यांनी तो बांधलेला आहे. बांधकाम सुरू झालं 1696 म्हणजे 1696 आणि बांधकाम पूर्ण झालं 1706. ठीक आहे, आणि कोणाच्या नावावरून ते नाव देण्यात आलंय हे नीट लक्षात ठेवा. इंग्लंडचा राजा विल्यम तिसरा याच्या नावावरून ते नाव देण्यात आलं आहे. आता इथे एक गोष्ट कन्फ्यूज करायची नाही. ऑप्शनमध्ये चांगले कन्फ्युजिंग ऑप्शन ते देऊ शकतात. विल्यम पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा पण देतील. इथे नीट लक्षात ठेवा, इंग्लंडचा राजा विल्यम तिसरा याच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या असतात, जेणेकरून आपले प्रश्न चुकायला नको. ठीक आहे, तर आता आपण वाचूया. बघा, फोर्ट विल्यम ऐवजी विजयदुर्ग. तर फोर्ट विल्यम किल्ला विजयदुर्ग म्हणून ओळखला जाणार आहे. फोर्ट विल्यम हे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे गंगेची प्रमुख उपनदी असलेल्या हुगळी नदीच्या तीरावर स्थित आहे. बांधकाम सुरू 1696, बांधकाम पूर्ण 1706. कोणी बांधला, सर जॉन गोल्ड्सबरो, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. इंग्लंडचा राजा विल्यम तिसरा याच्या नावावरून हे नाव देण्यात आलं. आणि आता जे फायसागर तलाव जो अजमेर मध्ये आहे, फायसागर तलाव, त्याचं नाव काय करण्यात आलं आहे, वरुण सागर तलाव. ही गोष्ट पण सोबत लक्षात ठेवा. धन्यवाद. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. चला पुढे बघू आपण. नंतर किंग एडवर्ड मेमोरियलचं नाव काय करण्यात आलेलं आहे, महर्षी दयानंद मेमोरियल रेस्ट हाऊस अजमेर. हां, ते पण मी तुम्हाला दाखवते, 1-2 मिनिट फक्त. बघा, किंग एडवर्ड मेमोरियलचं नाव काय करण्यात आलं आहे, महर्षी दयानंद मेमोरियल रेस्ट हाऊस. ठीक आहे, ते पण आपण वाचून घेऊ. दोन मिनिट फक्त. बघा, द किंग एडवर्ड मेमोरियल रेस्ट हाऊस इन अजमेर वॉज रिनेम्ड द महर्षी दयानंद मेमोरियल. पुन्हा वाचते बघा. द किंग एडवर्ड मेमोरियल रेस्ट हाऊस इन अजमेर वॉज रिनेम्ड द महर्षी दयानंद मेमोरियल विश्रांती गृह बिकॉज अजमेर is the significant place where Maharishi Dayanand Saraswati attained nirvana, salvation, and this renaming reflects local reverence for the Hindu reformer and aligns with other name changes in the city. Like Faisagar to Varun Sagar. बघा, आत्ताच आपण बघितलं, Faisagar to Varun Sagar. This change enacted by the Rajasthan government in early 2025 honored in revered spiritual figure connected to the city history rather than the British monarch. ठीक आहे, तर मग ह्या अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढे बघा, आता पुणे विमानतळाचं नाव काय झालेलं आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ. ठीक आहे, आणि हां, हे जे PDF आहे ते हे लेक्चर झालं की मी लगेच हे लेक्चरची लिंक आणि PDF टेलिग्रामला मी ॲड करते. ठीक आहे, टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा तुम्ही एकाक्षी MPSC जे माझ्या यूट्यूबचं नाव आहे तेच सर्च केलं टेलिग्रामला तर तुमचं टेलिग्राम म्हणजे टेलिग्राम चॅनल ओपन होऊन जाईल. ठीक आहे, तिथे मी याचे PDF उपलब्ध करून देते आणि जसे जसे जे व्हिडिओ बनवेल ते मी तिथे टाकेल. ठीक आहे, पुढे बघा, मुघल गार्डनचं काय झालंय नाव, अमृत उद्यान. आता मार्ग किंवा चौक यांचे नावं काय बदलण्यात आलेले आहे. राजपथचं नाव काय झालंय, कर्तव्यपथ. काहीच लक्षात राहत नसेल तर राज नावाचा मुलगा आहे आणि तो त्याचं कर्तव्य नेहमी करत आलाय, खूप चांगला आहे तो, असं लक्षात ठेवा. राजपथचं नाव कर्तव्यपथ.
रेसकोट रोडचं नाव लोककल्याण मार्ग, रेसकोट रोड लोककल्याण मार्ग. ठीक आहे. पुढे बघा, तीन मूर्ती चौकचं नाव काय करण्यात आलं आहे? तीन मूर्ती हायफा चौक. आता त्याच्याविषयी आपल्याला थोडंसं बघून घेऊ. तीन मूर्ती हायफा चौक बघा. द प्लेस नोन ॲज तीन मूर्ती चौक in New Delhi was officially renamed as Teen Murti Haifa Chowk in January 2018. The name change was a symbolic gesture of friendship between India and Israel and commemorates the brave Indian soldiers who helped liberate the city of Haifa, now in Israel, from Ottoman rule during World War I. ठीक आहे. तर मग हे लक्षात ठेवा. हिस्ट्री ऑफ द नेम. ओरिजिनल नेम The Chowk roundabout and the memorial were named Teen Murti, meaning three statues, because the three bronze statues represent Hyderabad, Jodhpur and Mysore Lancers. Hyderabad, Jodhpur, Mysore Lancers. These were Indian cavalry regiment who were part of British Indian Army's 50 Imperial Service Cavalry Brigade. ठीक आहे. तर मग अशा पद्धतीने हे थोडी हिस्ट्री पण माहिती असू द्यायची असते. पुढे बघा, आता जे एक राहिलेलं आहे शेवटचे पेज ते आपण कंप्लीट करून घेऊ. बघा काय आहे की हॉल किंवा मंडपमचं नाव काय करण्यात आलेलं आहे. दरबार हॉलचं नाव गणतंत्र मंडप, दरबार हॉल गणतंत्र मंडप. अशोक हॉलचं नाव अशोक मंडप. पुढे बघा, स्टेशन्सचे नावं काय बदलण्यात आलेले आहेत. बघा, करी रेल्वे स्टेशनचं नाव केलं आहे लालबाग स्टेशन. सँडहर्ट रोड स्थानकाचं नाव डोंगरी स्टेशन. त्याच्यानंतर पुढे बघा, मरीन लाईन्सचं नाव मुंबादेवी स्टेशन. चर्नी रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव स्टेशन. मुंबई सेंट्रलचं नाव नाना जगन्नाथ शंकर सेठ. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा, जे मुंबई सेंट्रल आहे ना त्याचं नाव काय करण्यात आलं आहे? नाना जगन्नाथ शंकर सेठ, कारण हे दुसरीकडे आपण कन्फ्युजन करू शकतो. एल्फिस्टनचं प्रभादेवी स्टेशन. नंतर असा एल्फिस्टन कसं लक्षात ठेवा? प्रभादेवी देवीवरून लक्षात ठेवा. एल्फिस्टन देवी मातेच्या दर्शनाला जातो असं काहीतरी कोरिलेट करून लक्षात ठेवा. देवी एल्फिस्टन. हां. नंतर कॉटन ग्रीन रेल्वे काळ चौकी. किंग सर्कल रेल्वे तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक. डॉकयार्ड रेल्वे माझगाव स्टेशन आणि झांसी रेल्वे स्थानक वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन. आता बघा, याच्यातले मोस्ट ऑफ जेवढे आहेत ना तेवढे मोस्ट ऑफ मुंबईमध्ये आहे. हां. आता लक्षात कसं ठेवायचं बघा. करी रेल्वे स्टेशन लालबाग, लाल करी. हां, लाल करी. नंतर सँडहर्ट रोड स्थानक डोंगरी स्टेशन. सँडहर्ट व्यक्ती असं म्हणून घ्या, कुठे जातो? डोंगरावर जातो. मरीन लाईन्सचं मुंबादेवी, मरीन मुंबादेवी वरून लक्षात ठेवा. चर्नी रोड गिरगाव. मुंबई सेंट्रल नीट लक्षात ठेवा, नाना जगन्नाथ शंकर सेठ. एल्फिस्टनचं मी सांगितलं देवीवरून लक्षात ठेवा, प्रभादेवी देवी मातेच्या दर्शनाला जात होतो. कॉटन ग्रीन रेल्वेचं काळ चौकी. आता इथे ग्रीन आहे आणि इथे काल चौकी किंवा काळ चौकी काहीतरी म्हणा, काल किंवा काळ चौकी. हां. तर मग वरून लक्षात ठेवलं तरी चालेल, कॉटन आणि काल. किंग सर्कल रेल्वेचं काय? तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक. नंतर डॉकयार्ड रेल्वे माझगाव स्थानक. झांसी रेल्वे स्टेशन वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन. ठीक आहे. याचा PDF मी लगेच अपलोड करून देते. धन्यवाद.